तर मी तुम्हाला मराठीमध्ये सांगतो बरं का. साप जे आहे आपण सगळ्यांनीच पाहिलेलं आहे, बरोबर आहे. तर देशामध्ये जे आहे आपल्या पूर्ण जगामध्ये जर बघितलं तर 15 ते 20% प्रजाती येतात आणि भारतामध्ये जर बघितलं तर 7% जे प्रजाती येतात ते पॉयझनस स्नेक मध्ये असतात. म्हणजे विषारी सापांमध्ये असतात. आणि भारतामध्ये 90 केसेस जे आहे म्हणजे 90% जे आहे ते फक्त 4 पॉयझनस स्नेक मुळे होते. तर हे जे 4 पॉयझनस स्नेक आहे हे आपण सगळ्यांनी कुठे ना कुठेतरी बघितलेलं असतं. पण तो पॉयझनस आहे का नॉन पॉयझनस आहे हे जे आहे आपल्याला माहिती नसतं, त्याचा अवेअरनेस नाही, बरं का. याच्यामध्ये मॅक्झिमम आपल्या विद्यार्थ्यांमध्ये ग्रामीण भागातले किती आहे? ते सगळे ग्रामीण मधले, बरोबर. असा एक विद्यार्थी सांगा की ज्याने आतापर्यंत सापच पाहिला नाही, असं कोणी आहे ज्याने साप पाहिला नाही? सगळ्यांनी साप बघितलेला, बरोबर आहे. फक्त आपल्याला माहिती नाही की पॉयझनस आणि नॉन पॉयझनस म्हणजे विषारी आणि बिनविषारी साप हे आपल्याला माहिती नाही. तर 4 प्रकारचे आपल्या इकडे जे साप आहे ज्याच्यामध्ये 90% जे आहे पॉयझनिंग होतं आणि त्यातल्या त्यात जे आहेत आपल्या इकडे प्रामुख्याने सापडते त्याच्यामध्ये किंग कोब्रा. त्याच्यामध्ये किंग कोब्रा बघितलाय कोणी? साप बघितलाय? किंग कोब्रा नाही. ठीक आहे. धामीन वगैरे बघितली का? धामीन बघितली. फणा काढलेला साप कधी बघितलाय? फणा काढलेला साप किती लोकांनी बघितला? तुम्हाला माहित असायला पाहिजे पॉयझनस कोणते साप आहेत, नॉन पॉयझनस कोणते साप आहेत आणि आपण त्याच्यावर डिस्टन्स किती मेंटेन करायला पाहिजे, बरोबर की नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगण्याचा उद्देश असा आहे की तुम्हाला ते कळायला पाहिजे. पॉयझनस सापाचा लांब राहायला पाहिजे. लाकूड घेतला आणि गेले त्याला मारायला असं जमणार नाही. काही साप जे असतात तुम्ही कधी ऐकलंय का? फुसकारी मारली आणि पाय वगैरे सुजला, चेहरा वगैरे सुजला, बघितलंय? ऐकलंय कधी घरी? तर हे तुम्हाला म्हणजे कळायला पाहिजे की ज्या सापाने फुसकारी मारली तो साप कोणता. सगळे साप फुसकारी मारत नाही, बरोबर की नाही. समजा मांजर आहे का आपल्या घरी मांजर बघितले का तुम्ही कधी? मांजराच्या पिल्ल्याला जरी तुम्ही पकडायला गेला तर ती दाता खाते. तर साप पण तसेच असतात. तुम्ही मारण्याच्या पहिले किंवा चावल्याच्या पहिले तुम्हाला प्रतिकार करत असतात आणि ते प्रतिकार पण तुम्हाला कळायला पाहिजे की हे पॉयझनस साप आहे आणि नंतर हे बाईट करू शकते. तर आपण बघू जे 4 प्रकारचे साप आहेत ते साप पहिले डायग्नोज कसे करायचे म्हणजे डिफरन्शिएट कसे करायचे की हे पॉयझनस आहे. हिरवा कलरचा जर साप असेल तर तो जे साप आहे ते नॉन पॉयझनस आहे, विषारी साप आहे. त्याच्यानंतर ब्राऊन कलरचे साप येतात ज्याच्यावरती खूप ब्राऊन कलरचा साप असतो आणि फणा काढणारे साप. फणा काढणाऱ्या साप मध्ये सगळ्यात पहिले जर आपण बघितलं असेल तर नाग जेव्हा फणा काढतो साधारणतः 2, 3, 4 फूट पर्यंत फणा काढू शकतो. ते जेव्हा फणा काढतो तर त्याच्यावरती जे आपले गॉगल्स आपण वापरतो चष्मा, तर त्या चष्म्याच्या आकारासारखा राऊंड शेप असेल त्याला. इन्फिनिटीचा जे मार्क आहे असा, किंवा मग त्याला आपण डबल एस जॉईन करून जे तयार होतो आपल्या चष्म्यासारखा, तर त्याच्या फणावरती ते स्पेक्टॅकल तयार होते. तर ते जे साप आहे ते समजायचं की तो नाग आहे आणि ते पॉयझनस आहे. नाग कधीही तुम्हाला दिवसा त्याला स्पर्श केल्याशिवाय, त्याला टॉर्चर केल्याशिवाय तो चावत नाही. नाग दिसला त्याच्या जवळपास 5 फूट जायचं नाही, लांब राहायचं 8 ते 10 फूट. नाग घाबरला पहिले फणा काढतो. फणा काढला की बारीक निरीक्षण लागूनच बघायचं जर त्याच्यावरती स्पेक्टॅकल येते का. फणा काढल्यानंतर असा स्पेक्टॅकल त्याच्यावरती येते, मग ते नाग आहे. नाग चावण्यापूर्वी एक वेनम सोडते म्हणजे असं फुसकाडते, त्याला आपण मराठीमध्ये बोलतो. तर ते वेनम असते, पॉयझनस दंश असते. ते जर दंश अंगावर जरी पडला तुमच्या तरी पॉयझनिंग होऊ शकते. जसं तुम्हाला ऐकलं असेल की हे साप फुसकरला आणि पाय सुजला, पण ते तुम्हाला चावला नाही, तर त्या सापाच्या जवळ जायचं नाही. आता 5 ते 10 फूट किंवा 8 फूट अंतर म्हणजे किती? आता मी इथे उभा आहे, बेटा तू उभा राहा,
लाल. एवढं डिस्टन्स मेंटेन करायचं. त्याच्याजवळ काठी गेले, तुम्ही त्याला मारताय असं अजिबात करायचं नाही. मागे सरकायचं. तुम्ही बसलेले आहात, तुमचं लक्ष नाही, आणि साप तुमच्या जवळ आला आणि तुम्हाला कळालं ते पॉइझनस आहे, हालचाल करायची नाही, शांत उभं राहायचं. आणि जसा तो लांब गेला बाजूला सरकायचं. साप जे आहेत ते तुमची उष्णता डिटेक्ट करतात, आणि उष्णतामुळे मोमेंट झाली त्याच्यावर हल्ले करतात. प्रामुख्याने किंग कोब्रा जे आहे, नाग, हे जास्त माणसांना चावत नाही. जोपर्यंत साप स्वतःला असुरक्षित समजत नाही तोपर्यंत नाग तुमच्यावर हमला करत नाही. आणि तुम्ही जर त्याला डोसलं तर मग ते तुम्हाला लगेच रिॲक्शन करते. आणि त्याचा पण जे डिस्टन्स आहे ते कमीत कमी 8 फुटाचा डिस्टन्स असायला पाहिजे. त्याच्या जवळ जायचं नाही. दुसरा एक पॉइझनस साप येते, ते आहे कॉमन क्रेट. कॉमन क्रेट जे आहे ते साप काळ्या रंगाचा असतो किंवा निळ्या रंगाचा असतो. निळ्या रंगाचा बघितलंय का तुम्ही? निळ्या रंगाचा प्रामुख्याने आपल्याकडे दिसत नाही, पण काळ्या कलरचा साप असते आणि त्याच्यावर व्हाईट पट्ट्या असतात. झेब्राला बघितलं का? झेब्राला त्याच्यावर कशा पट्ट्या असतात, तसा कॉमन क्रेट जे आहे ते काळा कलरचा असतो आणि त्याच्यावर पट्ट्या असतात. तर ते साप जे आहे ते कॉमन क्रेट समजायचं. कॉमन क्रेट जे आहे चावल्यानंतर तुम्हाला त्रासच होत नाही. कॉमन क्रेट जे साप आहे ते चावल्यानंतर त्रास होत नाही. त्याचा त्रास कसा होतो माहितीये का? आपल्याला मच्छर चावलाय का? मच्छर चावल्यासारखा त्रास होतो का? त्याचा त्रास होत नाही. थोडंसं मच्छर चावल्यासारखं होत नाही. ते हायली पॉइझनस आहे कॉमन क्रेट. तिथे तुम्हाला वेदना जाणवत नाही, त्रास होत नाही. ते जे साप आहेत किंग कोब्रा आणि कॉमन क्रेट, हे न्यूरोटॉक्सिक आहे. पहिली तुम्हाला कळालं का कॉमन क्रेट कसं ओळखायचा? त्याचा रंग कसा असणार? काळा असणार. आणि ते मॅक्झिमम कधी चावणार? संध्याकाळी चावणार. संध्याकाळी तुमचे जे बॉडीचं हीट आहे त्या हीटला तो डिटेक्ट करत असतो. त्याला ते हीट दिसत असते लाल कलर, आणि त्या हीटला ते ऍक्शन घेते. कॉमन क्रेट, तुम्ही त्याला त्रास द्या, त्याच्या जवळ जा किंवा तुम्ही शांत बसा, कॉमन क्रेट तुम्हाला चावणार. ते तुमची वाट बघत नाही, तुम्ही त्याला परेशान करा. ते फक्त एकच होते की मला ह्या व्यक्तीपासून धोका आहे आणि ते बाईट करणे. असा जर साप दिसला तर त्याच्यापासून लांब राहणे गरजेचं आहे. ते तुमची वाट बघत नाही. किंवा तुम्ही जवळ बसला आणि ते आला आणि तुम्ही म्हणणार नाही आता हे काही करणार नाही, माझ्या बाजूने निघून जाईल, तसं होत नाही. कॉमन क्रेट जे आहे ते तुम्हाला बाईट करणार, म्हणजे कोणालाही बाईट करणार. असा साप जेव्हा दिसला, जेव्हा आपण घरी राहतो, बरोबर की नाही, पावसाळ्याचे दिवस आहेत, बिळांमध्ये पाणी जाते, साप बिळांमध्ये राहत नाहीत. कॉमन क्रेट जे आहे ते संध्याकाळी बाहेर पडतं आणि मॅक्झिमम घराच्या हीट वातावरण असल्यामुळं घराच्या दिशांकडे तो येतो. आणि मॅक्झिमम जे साप आहेत ते संध्याकाळी बाईट करतात. संध्याकाळी आपण गाढ झोपेत असतो आणि ते कसं आहे माहिती आहे की त्याचं बाईट जे आहे ते खूप म्हणजे असं मच्छरने कसं चावल्याबरोबर आपल्याला दिसत नाही, तसंच कॉमन क्रेटच्या बाबतीत असतं. खूप जवळ असतात. तुम्ही जर साप चावला कोणाला बघितलं तर ते काय करतात, 2 डिस्टन्स दिसतात, 2 असे दात दिसतात त्याचे. पण कॉमन क्रेट जे आहे त्याचे दात खूप जवळ असतात. क्वचितच प्रसंगी ते आपल्याला लगेच ओळखू येतात आणि क्वचितच प्रसंगी त्याच्यातून रक्त येतं. बाकी किंग कोब्रा असू द्यात किंवा दुसरे साप असू द्यात लगेच रक्त दिसते, पण कॉमन क्रेट मध्ये तसं होत नाही. त्याचं जे बाईट आहे, ज्या ठिकाणी ते चावलं जातं, ज्या ठिकाणी दंश मारते, ती खूपच छोट्या ॲटामध्ये असतात, जे की दुसऱ्या सापांच्या कंपॅरिझन. आणि असे जे साप असतात ते खूप डेंजरस असतात. तुम्हाला कळालं का कॉमन क्रेट कसं असते? ते रसल स्वायपर. रसल स्वायपर जे आहे ते बघितलंय तुम्ही कधी? कवड्या नाग ऐकलंय का? किती जणांना बघितलंय कवड्या नाग?
त्याच्यावरचे जे गवड्या असतात ते कशा असतात, त्याचा कलर कसा असते माहिती आहे? कसा असते? रिसेल्स वायपर जे आहे ते मॅक्झिमम ब्राऊन, येल्लो ह्या कलरमध्ये असतात किंवा नागासारख्या कलरमध्ये असतात. त्याच्यावरच्या ज्या गवड्या असतात काही ब्राऊन असतात, काही ब्लॅक असतात, त्याच्या आजूबाजूला व्हाईट असते आणि ते ओव्हल शेप असतात. ओव्हल शेप माहिती आहे तुम्हाला? आपली पृथ्वी जी आहे बरोबर आहे की नाही, अंडाकृतीसारखे असतात. तर ते जे आहे साप बघितल्यावर तर ते कोणाचं समजायचं? रिसेल्स वायपर. हे पण हायली पॉइझनस साप आहे. हे पण असे खूप जाड नसतात, छोटे छोटे असतात. हे मॅक्झिमम कुठं असतात? जिथं आपला खडक वगैरे आहे. तुम्ही समजा गेलात कुठं फिरायला, खडकावर उड्या मारतात, तर ते सेफ खडकासारख्या दिसतात आणि ते तुमची वाढ बघत नाही. ते पण लगेच प्रतिकार करतात, कारण का ते पण घाबरतात. आणि ते पण कसं आहे? हिमोटॉक्सिक. जेवढे पण वायपर्स असतात, जे पण सर्व ब्राऊन कलरचे आहेत किंवा येल्लो कलरचे आहेत किंवा व्हाईटिश ब्राऊन आहे किंवा डार्क ब्राऊन आहे आणि ज्यांच्यावर ओव्हल शेप आहे ते रिसेल्स वायपर. आणि दुसरा एक आहे की ते पॉइझनस सॅप जे 14 प्रकारामध्ये आहे, ते पण खडकामध्ये सापडते. त्याला म्हणतात स्वास कार्लेट वायपर. ह्याचे जे फोटोज असतात, म्हणजे हे जे साप कसं ओळखणार तुम्ही? हे जे साप आहे तर ह्या सापावरती कसं असतं माहिती आहे का? असे जसं आपलं स्पीड ब्रेकर कसं असते या शेपमध्ये, अर्धे ओव्हल शेप, तसे त्याच्यावरती खवल्या असतात. आणि हा जो साप आहे त्याची बसण्याची जी पोझिशन आहे, यस जे आकार आहे, यस बसण्याची जी पोझिशन आहे ते यस आकारामध्ये बसते. आणि याची जी जे लेंथ असते ती खूप जास्त मोठी नसते, लांब नसते. 5 फूट 8 फूट असला साप नसतो. आणि हे यस शेपमध्ये बसतो. हे बसताना कधी तुम्ही आता जर फोटो बघितला असाल तर सगळे साप तुम्हाला फोटोमध्ये कसे दाखवले जातात? गोलमध्ये बसलेले फणी काढून. पण सॉ कार्लेट जे आहे हा साप एस शेपमध्ये बसते, एस शेपमध्ये. आणि याच्यावर पण रिसेल्स वायपर सारखेच पेन्स असतात, नंबनेस असते. नंबनेस म्हणजे थोडासा त्रास होतो त्याला, थोडीशी सूज येते. आणि न्यूरोटॉक्सिक. आता मी तुम्हाला एक साधं सिंपल सांगतो. न्यूरोटॉक्सिक म्हणजे काय? समजा एक लाईटचं बटन आहे, स्विच आहे. हे लाईट आहे आणि ह्या बोर्ड पासून त्याला वायर जातात आणि ते बटन दाबला, लाईट चालू होते, बरोबर आहे? तर जे वायर आहे त्याला न्यूरॉन्स बोलतात. ह्या जर न्यूरॉनला, त्या वायरला जर आपण कट केलं आणि इकडून बटन चालू केलं, ते लागणार आहे का? नाही लागणार. मग हे जेव्हा साप चावतो, किंग कोब्रा, ते न्यूरोटॉक्सिक करतं. न्यूरोटॉक्सिक म्हणजे जिथं तुम्हाला चावला आणि जिथून ब्रेन पासून जे आहे, ब्रेन आहे, ब्रेनला स्पायनल कॉर्ड असतात, स्पायनल कॉर्ड पासून नर्व जातात, नर्व मसल्स पर्यंत जातात, मसल्स टिश्यू जे असतात त्या टिश्यू पर्यंत नर्व गेलेले असतात आणि त्या ठिकाणी बाईट झाला. जर तुमची नर्व कट केली तर त्याचं सेन्सेशन होणार आहे का? होणार नाही. लाईट लागणार आहे का? ते वायर कट केल्यावर होणार नाही. मग तसंच काय होतं? पॅरालिसिस होतं. त्याला काय बोलतात? पॅरालिसिस. म्हणजे पहिल्या सुरुवातीचं लक्षण काय होणार? पॅरालिसिस होणार, किंग कोब्राने जर चावलं तर. आणि हेच लक्षण कोणाचं असणार? कॉमन ग्रे. हे पण काय आहे? न्यूरोटॉक्सिक असणार. हे पण काय करणार? तुमचे जे पण न्यूरॉन्स आहेत त्यांचे कनेक्शन लगेच ब्रेक करून टाकणार ब्लडमध्ये मिक्स झाल्यानंतर. आणि तुम्हाला काय होणार? ज्यांना पण चावणार त्यांना काय होणार? पॅरालिसिस होणार. मग हे जाणवणार कुठं पॅरालिसिस? सगळ्यात पहिले टोसिस सारखं लक्षण होतं. टोसिस म्हणजे कसे? असे डोळे जे आहेत त्याचे बारीक होतात, असे जवळ येतात, बरं का? हे एक लक्षण त्याचं होऊन जाते. जीभ जे आहे अशी वाकडी होते. हे जे आहेत श्वास घ्यायला, जे आहे श्वास घ्यायला त्रास होते. ज्या पण मुलींना चावलं त्यांना कळालंच नाही ते कॉमन ग्रे. रेस्पिरेटरी डिस्ट्रेस. लंग्सला जे आहे प्रत्येक छोट्या छोट्या टिश्यूला, जसं आपलं झाडाचे पान असतात
तसे आपल्या नर्व्स असतात. झाडाच्या पानामध्ये तुम्ही बघितलं असेल ना, छोट्या छोट्या फांट्या वगैरे असतात. हा, हे काय करत असतात, वॉटर मॉलिक्यूल जे आहे हे नेत असतात त्या पानांपर्यंत. तसेच जे आपले नर्व असतात ते नेत असतात, आपल्याला ब्लड सप्लाय करतात. आणि जिथे ब्राईट झाला ती सिस्टीमच बंद होऊन जाते. आणि ही सगळ्यात पहिली कुठं होणार मग, ब्रेनमध्ये स्पायनल कॉर्ड. आणि स्पायनल कॉर्डला झाला कनेक्शन ब्रेनचं तुटून जाते. आणि कनेक्शन ब्रेनचं तुटलं आणि लंग्सला काय मिळणार नाही, मग ऑक्सिजन जे आहे ते मिळणार नाही वाहवा ब्लडचं. कशामुळं, व्हेन्समुळं. आणि मग ते काय होणार, पॅरालाइज होणार. पण त्याची जी तीव्रता आहे ही कॉमन क्रेटची ही एवढी नाजूक आहे ही कळतच नाही. झोपीमध्येच एक्सपायर होणार. किंग कोब्रामध्ये दवाखान्यात नेण्यापुरता वेळ तरी कळते, कारण का ते चावते. जे पण त्रास जिथं दुखते त्याला डायग्नोसिस करणं सोपं असते. पण असे त्रास जिथं तुम्हाला त्रासच होत नाही हे डायग्नोसिस करायला सगळ्यात अवघड असतात. म्हणून दुखलेलं हे जे सिम्पटम्स असते हे चांगलं असतं. कधीही लक्षात ठेवायचं, त्रास होत असेल तर ते कॉमन ग्रेड नाही, मग ते 3 सापामध्ये होते. त्याच्यामध्ये सगळ्यात डेंजरस जे छोट असण्याचं आहे, जे खडकामध्ये सापडते, डोंगरी भागामध्ये सापडते, ते म्हणजे रुसल स्वायपर. रुसल स्वायपर ज्या ठिकाणी चावते त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सिव्हिअर पेन होते. तुम्हाला 2 दाताचे निशाण दिसले आणि ते खूप उड्या मारते, मला इथं खूप आग होते, खूप मूर्छेसारखे आग होते, तर तो कोणता साप असणार, रुसेल स्वायपर. कोणता साप असणार, रुसेल स्वायपर. कारण का खूप त्रास होते आणि जिथून बाईट झाला तिथून ब्लिडिंग चालू होते. ब्लिडिंग चालू म्हणजे जिथं चावला तिथून रक्तस्राव चालू होते. ते कशामुळे होते, ते आहे हेमोलिटिक टॉक्सिक, हिमोटॉक्सिक म्हणतात. जी बी आपली प्रक्रिया आहे 10वी 12वीचे आहे त्याचे, तर याच्यामध्ये आपल्याला माहित आहे का, हिपॅरिन वगैरे माहित आहे का, क्लोटिंग फॅक्टर वगैरे माहित आहे. मग ठीक आहे, तर हे जेवढे पण वायपर्स असतात ब्राऊन कलरचे, ज्याच्यावर कवड्या असतात, ज्याच्यावर काहीतरी निशाण असतात, हे सगळे वायपर्स असतात. आणि वायपर्स हे सगळे हिमोटॉक्सिक असतात. हिमोटॉक्सिक म्हणजे आपल्याला एखादी प्लेट लागली किंवा आपल्याला खेळताना आपण पडलो, लगेच रक्त निघते, बरोबर की नाही. तर हिमोटॉक्सिक काय करतात, जेव्हा ते दंश करतात, जे काही आपले रक्त घोटण्याची जी क्षमता असते शरीरातली, तर ते त्यांना ब्लॉक करतात. आणि तिथून ब्लॉक झाल्यामुळं शरीरातून जे बी नाजूक अवयव आहे तिथून रक्तस्राव चालू होतो. मग सगळ्यात पहिले कुठून होणार, रक्तस्राव चालू. जर कोणाला साप चावला तर दातातून रक्त आहे किंवा हिरड्यातून रक्त आहे. बाईटच्या ठिकाणी तर रक्त राहणार, सूज राहणार, वेदना राहणार. आणि दातातून हिरड्यातून रक्त येते, तर हे कोणता साप आहे, मग रुसेल स्वायपर. हे डिफरन्शिएट तुम्हाला लगेच करता येईल. क्वचित प्रसंगी होते की कोणाला साप चावला आणि ते साप घेऊन आले, पण खूप वेळेस काय होतं, सापच माहिती नसते, काही चावलेलंच माहिती. आणि तुम्हाला सिम्पटम्स होऊन ते डायग्नोज करायचं असतं, डिफरन्शिएट करायचं असतं की हे कोणता साप. तर तेव्हा तुम्हाला एकच आधार राहते, ते म्हणजे त्या सापाची काही स्पेसिफिक सिम्पटम्स असतात आणि त्या सिम्पटम्स वरती तुम्हाला ते डायग्नोज करायचं असते की हे साप त्या प्रकारचा. आणि हे तुम्हाला केव्हा कळेल, जेव्हा तुम्हाला त्याचे सिम्पटम्स व्यवस्थित माहिती असतील. तर तुम्हाला बेसिक कळालं आता. सेम ह्याच सापासारखं सॉस्केट वायपर जे आहे ते पण तसंच आहे. त्याचे पण लक्षणे जे आहे ते हिमोटॉक्सिक. हिमोटॉक्सिक म्हणजे जे बी अँटीकोगुलेट फॅक्टर आहे त्यांना डिस्ट्रॉय करतं आरबीसी. जे आपले आरबीसी आहेत, रेड ब्लड सेल आहे, त्यांच्या पूर्ण सिस्टीमला डिस्ट्रॉय करण्याचं काम यांचं वेनोमा करते. म्हणजे जे दंश करतात तर ते भाग करते. खूप वेळेस तुम्हाला माहिती असते की नाही, साप उलटा का पडते, साप उलटा पडला, ह्या पडला, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं. जे बी मेडिकल इथिक्स आहेत, मेडिकलमध्ये जे सांगितलं जाते ह्या गोष्टीकडे लक्ष ठेवायचं. तुम्ही त्याला घेऊन जाणार एखाद्या महाराजाकडे, ते काहीतरी मंत्र मारणार, कोणाकडे जाणार, एक चापट मारले विष उतरलं, होत नाही.
बरं का? त्यांना कुठे घेऊन जावं लागेल? हॉस्पिटलमध्ये. इथपर्यंत तुम्हाला कळालं? ज्या ठिकाणी बाहेर जात नाही ती जागा सोडून द्यायची आणि असं म्हणायचं. भारताने असं म्हणायचं की ते खूप टाईट असेल आणि खूप ढिला असेल. दुसरी गोष्ट, हात जे आहे ते आपण हात असा करायचा आणि त्याला बाहेर नेत असताना, दवाखान्यामध्ये नेत असताना त्याला बसवून घ्यायचं. आणि त्याला पळवायचं नाही, फिरवायचं नाही, खूप घाबरून जायचं. ह्या पोझिशनमध्ये तुम्ही घ्यायचं. छातीवर हात ठेवा. छातीवर आता हात ठेवून बसायचं आणि नाही आता हे हाताला करू. हे अप्पर लिंबसाठी आहे. अप्पर लिंबवर ते म्हणजे मेंदूच्या वरती तुम्हाला कुठेही जरी चावला तर ह्या प्रक्रियेमध्ये